भागवताचं श्रवण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण, श्रवणाचं फार मोठं महत्व आहे. श्रवणामध्ये 2 प्रकार शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. एक श्रवण आहे शब्दाचा आणि श्रोत्रेंद्रियाचा संयोग होणं, याला श्रवण म्हणतात. आणि दुसरं श्रवण आहे आपल्या कानामध्ये पडलेल्या त्या शब्दाचा मनुष्यानं विचार केला पाहिजे, तेव्हा ते खरं विचाररूपी श्रवण जे आहे ते खरं श्रवण आहे. शब्दसंयोग श्रोत्रेंद्रियाशी झालेला हेही श्रवणच, आणि आपल्या श्रोत्रेंद्रियाशी शब्दाचा संयोग झाल्याच्या नंतर त्या शब्दाचा अंतःकरणपूर्वक केलेला विचार हे सुद्धा श्रवण म्हणूनच शास्त्राने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शब्दसंयोग रूपी श्रवण आणि विचाररूपी श्रवण असं त्याच्यामध्ये भेद असेल, पण दोन्ही प्रकारचं श्रवण मनुष्याला घडलंच पाहिजे असा संत महात्म्यांचा आग्रह आपल्याला पाहायला सापडतो. श्रवण केलं, श्रवणानं काय होतं? श्रवणाने परमात्मा प्राप्त होतो. आत्मदर्शनासाठी म्हणून सांगितलेली जी साधना आहे, श्रुतीनं सांगितलेली साधना, तिचा विचार करताना श्रवण त्याच्यामध्ये निहितच आहे, सांगितलेलंच आहे. आत्मावारे द्रष्टव्य हे पहिल्यांदा श्रुतीनं सांगितलं. आत्मदर्शन घ्या, स्वतःचं दर्शन घ्या, स्वस्वरूपाचं दर्शन घ्या, स्वस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करा. मी कोण हे ओळखा. पण या आत्मदर्शनासाठी करायचं काय? श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य ही पुढची साधना श्रुतीनं सांगितलेली आहे. त्या आत्म्याच्या संबंधानं श्रवण करा, मनन करा, निदिध्यासन करा. मनन निदिध्यासन साधण्याच्या करता म्हणून अगोदर त्या आत्मस्वरूपाच्या संबंधानं श्रवण झालं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. वेदांतांनीही आत्मस्वरूपाचं श्रवणच सांगितलेलं आहे आणि भक्तीनं सुद्धा परमात्म्याचं श्रवणच सांगितलेलं आहे. पहिली पायरी भक्तीची जर नवविधा भक्तीमध्ये कोणती असेल तर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणम हीच पहिली पायरी सांगितलेली आहे. परमात्मा स्वरूपाच्या संबंधाने श्रवण करणं वेदांतही सांगतं आणि परमात्मा स्वरूपाचं श्रवण करा अशा पद्धतीचा भक्तिशास्त्रही उपदेश करतं. अर्थ असा आहे की बाबा श्रवणाला ज्ञान आणि भक्ती या दोन्ही दृष्टीनं अत्यंत महत्व आहे. आणि असं महत्वाचं साधन असल्यामुळे हे श्रवण माणसाने केलंच पाहिजे, तेही गीता भागवतासारख्या सद्ग्रंथांचं केलं पाहिजे. अन्य कोणता तरी शब्द मनुष्याने श्रवण केला आणि त्याच्यातून त्याला आत्मलाभ झाला, काहीतरी विशेष प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्याकरता विशिष्ट शब्दच ऐकले पाहिजेत. जे शब्द ऐकण्याने, ज्याचे शब्द ऐकण्याने मनुष्याच्या अंतःकरणावर काही ना काहीतरी सुपरिणाम होण्याची शक्यता, अशा शास्त्रांचा, पुराणांचा, संत महात्म्यांचा शब्द आपल्या कानावर पडला पाहिजे आणि त्याचं अंतःकरणपूर्वक विचाररूपी श्रवणही मनुष्यानं पुढे केलं पाहिजे. श्रवण महत्वाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, इंद्रिय ज्यात आघवे तेही श्रवणाचे घर निघावे. आमच्या सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी यावं आणि श्रवण करावं. सर्वेंद्रियांचे कान करून ऐकणं असं जे म्हणलं जातं ना, त्या दृष्टीनं विचार जर आपण केला तर श्रवण ही किती महत्वाचं साधन आहे आपल्याला लक्षात येईल. ऐकावं, ऐकलेलं मनात ठेवावं, त्याचं चिंतन करावं, त्याचा परिपाक होऊ द्यावा. त्याच्याने सिद्ध होणारं जे ज्ञान आहे ते अंतःकरणामध्ये मुरवावं, त्याला महत्व आहे. नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं त्याला महत्व नाही. असं जर कुणाचं श्रवण असेल, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, असं जर श्रवण कोणाचं झालेलं असेल तर त्या श्रवणाला संतांनी किंवा शास्त्रांनी महत्व दिलेलं आहे असं म्हणू नका. पुंडलिक वरदा हरिठर श्री ज्ञानदेव. ओम नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय. वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे. ओम वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टकोशमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद्भागवताचा विचार आपण पाहतो.
भागवताची कथा, भागवताचं काय महत्व, भागवत कशासाठी ऐकायचं याच्या संबंधातला तुकाराम महाराजांचा थोडासा विचार काल आपण विस्तारानं पाहिला. महाराजांनी सांगितले आपल्या हिताच्या विषयी जागा असणाऱ्या माणसाच्याकडून जी काही साधना घडते त्या साधनामध्ये गीता भागवत करीती श्रवण ही साधना होते. गीतेसारखा सद्ग्रंथ, भागवतासारखा सद्ग्रंथ, त्याचं श्रवण आपल्या हिताविषयी जागा असलेला महात्मा करीत असतो असं महाराज बोलले. हे आपल्या हिताच्या विषयी जागा असणं म्हणजे नेमकं काय आहे, हित म्हणजे काय आहे, हिताची जाग मनुष्याला का असत नाही, ती कशासाठी असायला पाहिजे, ती असण्याचं महत्व काय आहे. काल तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे त्याचा आपण विचार केला. जो आपल्या स्वतःच्या हिताविषयी दक्ष आहे, जागरूक आहे, अशा महात्म्याच्या बद्दल तुकाराम महाराजांनी धन्योद्गार असे काढलेले आहेत की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याची सेवा जर मला घडली तर माझ्या नशिबाला पारावर नाही, माझं भाग्य थोर अहोभाग्य मी समजतो. ही तुकाराम महाराजांची त्या संदर्भातली भाषा पाहिल्याच्या नंतर आपल्याला आपल्या हिताविषयी जागा असणं किती महत्वाचं आहे ही गोष्ट लक्षात आली. आपल्या हिताविषयी जागा असणं महत्वाचं, पण हिताच्या विषयी मनुष्य जागा असत नाही. त्याचे 2-3 कारण आपण तुकाराम महाराजांच्या शब्दातून पाहिली. परमार्थाची मनुष्याला वाटणारी लाज, संसाराची मनुष्याच्या ठिकाणी असलेली आसक्ती, आणि जे कधीच हितकर्ते असू शकत नाही त्यांच्याबद्दलच हे माझे हितकर्ते आहेत अशा पद्धतीची समजूत, अशा अनेक कारणांनी मनुष्य आपल्या हिताच्या विषयी जागा दक्ष असू शकत नाही, हेही आपण पाहिलं. आणि मग हित म्हणजे नेमकं काय आहे. विषयाचा लाभ झाला, ऐहिक विषय मिळाले, पारत्रिक विषय मिळाले, तर त्याच्यामध्ये हितप्रत्यय मनुष्याला जरी असला तरी ते हित कसं नाही या संदर्भातला जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये व्यक्त केलेला विचार आपण काल पाहिला. इहलोकातले किंवा परलोकातले विषय जर प्राप्त झाले तर त्याच्यातच ज्याला हिताचा प्रत्यय आहे अशा मनुष्याला समजावून सांगण्यासाठी आचार्याने असं सांगितलेलं आहे, दुःखैक बीजम क्षणलव विरसम आणि तच्चिकीर्षन्ति मंदाहा. हे सगळेच्या सगळे विषय दुःख देणारे, हे सगळेच्या सगळे विषय क्षणात लव काळामध्ये विरस होणारे, आणि हे सगळेच्या सगळे विषय प्राप्त करून घेण्यासाठीच अहोरात्र धडपडत राहणारा जो मनुष्य त्याला शास्त्राने संत महात्मे मूर्ख म्हणतात. हे 3 वर्णनं पाहिली की मग ऐहिक पारत्रिक कोणत्याही प्रकारचा विषय मनुष्याला खरा हित म्हणून मानता येण्यासारखा नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता आली. मग खरं हित कशामध्ये आहे. जे प्राप्त झाल्याच्या नंतर सुखच सिद्ध होणार आहे, जे कधीही विटणार नाही, आणि जे प्राप्त करून घेण्यामध्ये मनुष्याचा शहाणपणा सिद्ध होणार आहे, अशी परमात्मा नावाची वस्तू प्राप्त करून घेण्यातच मनुष्याचं खरं हित समाविष्ट आहे असा विचार आपण काल थोडासा पाहिला. आणि असं हित जर साधायचं असेल तर त्या हित साधनासाठी दक्ष, जागरूक असा जो महात्मा आहे तो साधना काय करतो. महाराजांनी त्याचं वर्णन केलं, गीता भागवत करीती श्रवण. हे नेमकं हिताचं साधन आहे. तुकाराम महाराजांना, ज्या साधू पुरुषांना, तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांना हिताची खरी खरी कल्पना आहे, त्या तुकाराम महाराजांनी हिताचं निश्चित साधन म्हणून आपल्याला सांगितलेलं साधन म्हणजे गीता भागवताचं श्रवण आहे. अन्य कोणी काहीतरी आपल्याला करायला सांगितलं असतं आणि हेच हिताचं साधन आहे असं जर म्हणलं असतं तर ते आपल्याला कदाचित पटलं नसतं. पण परम आप्त असलेले तुकोबारायासारखे संत महात्मे आणि खरी हिताची जाणीव असलेले तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे जेव्हा सांगतात की बाबा हेच हिताचं साधन आहे, जो ज्या गावाला कधी गेलाच नाही त्यानं त्या गावाचा रस्ता सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण जो ज्या गावामध्ये कायमचा मुक्कामाला आहे त्या माणसानं त्या गावाला येण्याचा रस्ता जर आपल्याला सांगितला तर त्याच्यावर आपला विश्वास बसणं शक्य आहे. परमकल्याण तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांच्या हस्तगत असलेली वस्तू आहे, आणि ते परमकल्याण त्यांना प्राप्त असल्यामुळं त्या परमकल्याणाच्या दृष्टीनं असलेली जी साधना, ती साधना तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे जेव्हा सांगतात तेव्हा ती निश्चित फलपर्यवसायी अशी साधना आहे, आणि त्याच्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. अशी तुकोबारायांनी सांगितलेली हिताची साधना म्हणजे गीता भागवताचं श्रवण. भागवताचं श्रवण केलं मनुष्याला परमात्मा प्राप्त होतो. भागवताचं श्रवण केलं मनुष्याचं परमकल्याण होतं. भागवताचं श्रवण केलं विवेक सिद्ध होतो. भागवताचं श्रवण केलं वैराग्य सिद्ध होतं. भागवताच्या श्रवणामध्ये सगळं 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 कसं समाविष्ट आहे याचा विचार अनेक ठिकाणी भागवतातच जागोजागी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आणि असं असलेलं हे महत्वाचं भागवत हे निर्माण कशासाठी झालं. तुकाराम महाराजांनी इतरत्र एका ठिकाणी भागवता संबंधानं असा विचार व्यक्त केलेला आहे, तरावया जना केले भागवत. जगाचा उद्धार होण्याकरता म्हणून सगळं जग तरून जावं याच्याकरता म्हणून भागवताची रचना व्यास महर्षींनी केलेली आहे. स्वतः भागवताच्या रचनेतून व्यासांना अंतःकरणाचा संतोष सिद्ध झाला. पुढं कथा ती येईलच आपल्याला, पण त्यांनाच एक अंतःकरणाचा संतोष सिद्ध करून देऊ शकणारी अशी भागवताची कथा आहे असं समजायचं कारण नाही. व्यासासारख्यालाही संतोष जी देऊ शकते
ती अन्याला तरी संतोष निश्चित देईलच, असा एक कौमुत्तिक न्यायाने विचार या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. आणि अशी अत्यंत महत्वाची असलेली ही रचना भागवताच्या रूपामध्ये आपल्या समोर असल्यामुळे या भागवताचं सर्व काळ श्रवण, चिंतन, मनन, पठन हे माणसांनी केलंच पाहिजे असा आग्रह काही ठिकाणी संतांचा आपल्याला पाहायला सापडतो. सदा सेव्या रम्या भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. वर्णन असे भागवताच्या संदर्भातलं सदा सेव्या रम्या भागवती कथा. अतिशय रमणीय असलेली ही भागवताची कथा सर्व काळ मनुष्यानं सेवन केलीच पाहिजे. कशासाठी या कथेचं सेवन करायचं? यस्या श्रवण मात्रेण, या भगवंताच्या कथेच्या श्रवणाच्या योगानं हरिश्चित्तम समाश्रयेत, परमात्मा आपल्या चित्ताचा आश्रय घेऊन राहतो अशी ही कथा, जी कथा आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा म्हणजे सुख कायमचं स्थिर करून देणारी आहे अशी ही कथा असल्यामुळं या कथेचं मनुष्यानं श्रवण केलं पाहिजे असा एक भागवताच्या संबंधातला विचार आहे. आणि भागवताचं श्रवण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण, श्रवणाचं फार मोठं महत्व आहे. श्रवणामध्ये 2 प्रकार शास्त्रांनी आपल्याला सांगितलेले आहेत. एक श्रवण आहे शब्दाचा आणि श्रोत्रेंद्रियाचा संयोग होणं, याला श्रवण म्हणतात. आणि दुसरं श्रवण आहे आपल्या कानामध्ये पडलेल्या त्या शब्दाचा मनुष्यानं विचार केला पाहिजे, तेव्हा ते खरं विचाररूपी श्रवण जे आहे ते खरं श्रवण आहे. शब्दसंयोग श्रोत्रेंद्रियाशी झालेला हेही श्रवणच, आणि आपल्या श्रोत्रेंद्रियाशी शब्दाचा संयोग झाल्याच्या नंतर त्या शब्दाचा अंतःकरणपूर्वक केलेला विचार हे सुद्धा श्रवण म्हणूनच शास्त्राने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शब्दसंयोग रूपी श्रवण आणि विचार रूपी श्रवण असा त्याच्यामध्ये भेद असेल, पण दोन्ही प्रकारचं श्रवण मनुष्याला घडलंच पाहिजे असा संत महात्म्यांचा आग्रह आपल्याला पाहायला सापडतो. श्रवण केलं, श्रवणानं काय होतं? श्रवणाने परमात्मा प्राप्त होतो. आत्मदर्शनासाठी म्हणून सांगितलेली जी साधना आहे, श्रुतीनं सांगितलेली साधना, तिचा विचार करताना श्रवण त्याच्यामध्ये निहितच आहे, सांगितलेलंच आहे. आत्मावारे द्रष्टव्य हे पहिल्यांदा श्रुतीनं सांगितलं. आत्मदर्शन घ्या, स्वतःचं दर्शन घ्या, स्वस्वरूपाचं दर्शन घ्या, स्वस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करा. मी कोण हे ओळखा. पण या आत्मदर्शनासाठी करायचं काय? श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य ही पुढची साधना श्रुतीनं सांगितलेली आहे. त्या आत्म्याच्या संबंधानं श्रवण करा, मनन करा, निदिध्यासन करा. मनन निदिध्यासन साधण्याच्या करता म्हणून अगोदर त्या आत्मस्वरूपाच्या संबंधानं श्रवण झालं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. वेदांतांनीही आत्मस्वरूपाचं श्रवणच सांगितलेलं आहे आणि भक्तीनं सुद्धा परमात्म्याचं श्रवणच सांगितलेलं आहे. पहिली पायरी भक्तीची जर नवविधा भक्तीमध्ये कोणती असेल तर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणम हीच पहिली पायरी सांगितलेली आहे. परमात्मा स्वरूपाच्या संबंधाने श्रवण करणं वेदांतही सांगतं आणि परमात्मा स्वरूपाचं श्रवण करा अशा पद्धतीचा भक्तिशास्त्रही उपदेश करतं. अर्थ असा आहे की बाबा श्रवणाला ज्ञान आणि भक्ती या दोन्ही दृष्टीनं अत्यंत महत्व आहे. आणि असं महत्वाचं साधन असल्यामुळे हे श्रवण माणसाने केलंच पाहिजे, तेही गीता भागवतासारख्या सद्ग्रंथांचं केलं पाहिजे. अन्य कोणता तरी शब्द मनुष्याने श्रवण केला आणि त्याच्यातून त्याला आत्मलाभ झाला, काहीतरी विशेष प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्याकरता विशिष्ट शब्दच ऐकले पाहिजेत. जे शब्द ऐकण्याने, ज्याचे शब्द ऐकण्याने मनुष्याच्या अंतःकरणावर काही ना काहीतरी सुपरिणाम होण्याची शक्यता, अशा शास्त्रांचा, पुराणांचा, संत महात्म्यांचा शब्द आपल्या कानावर पडला पाहिजे आणि त्याचं अंतःकरणपूर्वक विचाररूपी श्रवणही मनुष्यानं पुढे केलं पाहिजे. श्रवण महत्वाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, इंद्रिय ज्यात आघवे तेही श्रवणाचे घर निघावे. आमच्या सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी यावं आणि श्रवण करावं. सर्वेंद्रियांचे कान करून ऐकणं असं जे म्हणलं जातं ना, त्या दृष्टीनं विचार जर आपण केला तर श्रवण हे किती महत्वाचं साधन आहे आपल्याला लक्षात येईल. ऐकावं, ऐकलेलं मनात ठेवावं, त्याचं चिंतन करावं, त्याचा परिपाक होऊ द्यावा. त्याच्याने सिद्ध होणारं जे ज्ञान आहे ते अंतःकरणामध्ये मुरवावं, त्याला महत्व आहे. नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं त्याला महत्व नाही. मला एकदा विनोदाने आमच्या एका श्रोत्याने सांगितलं, म्हणलं महाराज हे सगळेच्या सगळे लोक तुमच्या प्रवचनाला जे येतात ते आल्या आल्या तुमच्या पाया पडतात आणि नंतर जातानाही तुमच्या दर्शनाला येतात, पाया पडतात. कशासाठी तुम्हाला ठाऊक आहे? म्हणलं बाबा काय ठाऊक असायचं, ते सद्भावना आहे त्यांच्या अंतःकरणात, माझ्याविषयी प्रेम आहे, संतांचे शब्द मी काहीतरी सांगतो त्याच्याबद्दल त्यांना आस्था आहे म्हणून माझ्या पाया पडत असतील, येताना एकदा जाताना एकदा पाया पडत असतील. तर म्हणलं तसं नाही. मग काय,
त्याने त्याच्या मनातला विचार मला असं सांगितला, म्हणले येताना हे जे लोक तुमच्याकडे येतात आणि नमस्कार करतात ते तुम्हाला सांगतात, महाराज आता थोडा वेळपर्यंत तुमची आमची गाठ आहे, उखळात डोकं घातलंय, एक तरी घाव पडेल, दोन तरी घाव पडेल, तुमचं ऐकणं आम्हाला भाग आहे म्हणून पाया पडतात म्हणले तुमच्या. आणि प्रवचन झाल्याच्या नंतर मग उठून जाताना पुन्हा पाया पडायचं कारण काय? ते म्हणतात महाराज तास 2 तास 3 तास जे काही तुम्ही सांगितलं ते मी ऐकलं, आतापर्यंत जे काही ऐकलं होतं ते आम्हाला आमच्याजवळ ठेवायचं नाही, तुमचं तुम्हाला लखला म्हणून समर्पण करून पाया पडून निघून जातात म्हणते. असं जर कुणाचं श्रवण असेल, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, असं जर श्रवण कोणाचं झालेलं असेल तर त्या श्रवणाला संतांनी किंवा शास्त्रांनी महत्व दिलेलं आहे असं म्हणू नका. श्रवण कसं असावं? एक त्या अलेक्झांडराच्या चरित्रातली एक कथा आहे पा. एकदा त्याच्याकडे एक मूर्तिकार आला. त्या मूर्तिकारानं अगदी हुबेहूब दिसायला एकसारख्या असणाऱ्या 3 मूर्ती राजाच्या समोर आणून मांडल्या. त्या मूर्तिकाराने राजाला सांगितलं, म्हणजे राजासाहेब या ज्या मूर्ती आहेत ना, वजनाला सारख्या, दिसायला सारख्या, यात वापरलेला धातू सारखा, पण एक विशिष्ट भाव व्यक्त करण्याच्या दृष्टीने या मूर्तींची एक विशिष्ट रचना मी केलेली आहे आणि त्याच्यामुळे या मूर्तींची प्रत्येकीची किंमत मी अशी वेगळी वेगळी ठेवलेली आहे. दिसायला सारख्या, वजनाला सारख्या अशा त्या 3 मूर्ती दाखवून त्या मूर्तिकाराने सांगितलं, ही पहिली मूर्ती हिची किंमत 1 लाख, दुसरी जी मूर्ती आहे हिची किंमत 2 लाख आणि तिसरी मूर्ती आहे तिची किंमत 3 लाख. दाखवलेल्या 3 मूर्ती दिसायला सारख्या, वजनाला सारख्या असं असताना मूर्तीच्या किमतीमध्ये बदल का? त्यांनी सांगितलं तेच तरी शोधायचं आहे. एक विशिष्ट भाव व्यक्त करण्याकरता म्हणून मी निर्माण केलेल्या 3 प्रकारच्या मूर्ती आहेत, याच्यातला किमतीचा जो बदल आहे, भावना ज्याला कळाली त्याला या मूर्तीमध्ये असलेल्या किमतीचा बदल कळेल. राजाने सांगितलं ठीक आहे म्हणे, माझ्या दरबारामध्ये काही विद्वान आहेत, परीक्षा करतील, काहीतरी सांगतील, चतुर लोक आहेत. चतुर मंडळीला सांगितलं या मूर्तींची पारख करा आणि याच्यातल्या या किमतीचा जो बदल आहे काय त्याचं कारण असावं जरा पहा बरं. प्रत्येक प्रत्येक चतुराने त्या मूर्ती पाहिल्या, कोणाला काही बदल दिससे ना. शेवटी प्रधान उठलं आणि प्रधानाने त्या मूर्ती जेव्हा बारकाईनं पाहिल्या तेव्हा त्याला त्याचं काहीतरी वेगळेपण जाणवलं, म्हणून त्याने एक काडी घेतली, एका मूर्तीच्या कानामध्ये, पहिल्या मूर्तीच्या कानात जे छिद्र दिसले त्या मूर्तीच्या कानात ती काडी टाकली, ती काडी तोंडातून बाहेर आली. दुसरी काडी दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकली, नाही पहिल्या मूर्तीच्या कानात टाकलेली काडी दुसऱ्या कानातून निघाली, दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलेली काडी ती कानातून पोटात गेली आणि तोंडातून बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलेली काडी ती पोटात गेली आणि कायमची तिथं राहिली. त्या प्रधानानं सांगितलं मूर्तीच्या किमतीत असलेल्या बदलाचं कारण मला समजलं. म्हणलं काय कारण? राजाने विचारल्याबरोबर त्यानं व्यक्त केलं, ही लाखाची जी मूर्ती आहे ना ही अतिशय सामान्य, या 3 मूर्ती आहेत ना श्रोत्यांचं प्रतीक असलेल्या या 3 प्रकारच्या मूर्ती आहेत म्हणे. एका मूर्तीच्या कानात टाकलेली काडी दुसऱ्या कानातून लगेच निघून जाते, ही नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, हा ऐकतो लगेच सोडून देतो, लाख रुपये देऊन टाका, मोकळं करा त्याला. 1 लाख रुपये किंमत याची ठरण्याचं हे एवढं कारण. दुसरी मूर्ती जी आहे, या मूर्तीच्या कानात टाकलेली काडी कानातून निघत नाही, ती कानात टाकलेली काडी पोटात जाते आणि पोटातून तोंडातून बाहेर पडते, म्हणजे ही प्रवचनकाराची उपलक्षण असलेली मूर्ती आहे. हा ऐकतो ना, ऐकलं सगळं बडबडत राहतो, बोलत राहतो. जे ऐकलं ते अंतःकरणात थोडा वेळ ठसवलं आणि ठसवलेलं सगळंच्या सगळं बोलत राहतो. 2 लाख रुपये याची किंमत असं ठरण्याचं कारण थोडं तरी यानं बिंबवलंय, जमा केलंय, थोडा वेळ तरी आपल्याजवळ ठेवलंय. तिसऱ्या मूर्तीची किंमत 3 लाख रुपये जी सांगितली त्याचं कारण असं, टाकलेली कानात टाकलेली काडी पोटात जाते आणि कायम तिथंच राहते. म्हणजे श्रवण केलं ते अंतःकरणात साठवलं, अंतःकरणात परिपाक होण्याकरता ते जसंच्या तसं जमा करून ठेवलंय. अशी ज्याची अवस्था आहे त्या महात्म्याच्या बद्दलची उपलक्षणाची ही मूर्ती असल्यामुळे या मूर्तीची किंमत अधिक यानं ठेवलेली आहे. मला सांगायचं श्रवण कसं करायचं या 3 मूर्तीकडे बघून आपण ठरवायचंय. तुम्ही कसं श्रवण करायचं मला सांगायचा अधिकार नाही. फक्त 3 मूर्ती तुमच्यासमोर मांडल्या आहेत, त्याच्यापैकी कोणत्या मूर्तीच्या जातीत आपल्याला समाविष्ट व्हायचंय ज्याचं त्यानं ठरवावं.
विचार एवढाच आहे, झालेलं श्रवण लगेच सोडण्याच्या ऐवजी थोडंसं ते व्यक्त करण्याच्या ऐवजी आपल्या अंतःकरणात बिंबवून त्याचा परिपाक जर झाला तर ते फार महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलंय, ज्ञान संपादन करावं, श्रवण करावं, आणि श्रवण झाल्याच्या नंतर झालेल्या ज्ञानाचा सुद्धा वाणीनं मनुष्यानं उच्चार करायचं कारण नाही. वचनासी पडो तुटी, पोटीचे पोटी राखावे. वचनाला तूट पडली पाहिजे, बोलणं थांबलं पाहिजे, पोटीचे पोटी राखावे. अंतःकरणामध्ये बिंबलेलं जे ज्ञान आहे ते अंतःकरणातल्या अंतःकरणामध्ये सांभाळता आलं पाहिजे, त्याला महत्व आहे. असं श्रवण करावं, केलेलं श्रवण अंतःकरणात बिंबू द्यावं, ठसू द्यावं, त्याला विशेष महत्व आहे. भागवताचं अशा पद्धतीने श्रवण जर आपण केलं तर आपलं परमकल्याण होण्याची शक्यता आहे. म्हणून भागवताचं चिंतन महत्वाचं. अजून एका पद्धतीनं भागवताच्या उपदेशाचं चिंतन आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. भागवतामध्ये शुकाचार्याने किंवा व्यासमहर्षीने किंवा सूत ऋषींनी जो काही उपदेश आपल्याला केलेला आहे, या उपदेशाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं चिंतन आपल्याला असं करता येतं. उपदेश म्हणजे मोठ्याने लहानाला काहीतरी कल्याणाचं तत्व सांगणं. उपदेश शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे त्याच्यावर भामती नावाचा वाचस्पती मिश्रांचा निबंध आहे. त्या निबंधामध्ये वाचस्पती मिश्रांनी कथनाचे 4 प्रकार सांगितलेत आपल्याला. माणूस जे काही सांगत राहतो त्याच्यामध्ये 4 प्रकार संभवतात. काय 4 प्रकार आहेत? एका प्रकाराचं नाव आहे आज्ञा, दुसऱ्याचं नाव अनुज्ञा, तिसरा प्रकार आहे अभ्यर्थना आणि चौथा प्रकार आहे उपदेश. आपल्याला उपदेशाचा विचार करायचा म्हणून कथनाच्या 4 प्रकाराचं चिंतन सांगतो. आज्ञा म्हणजे मोठ्या माणसाने लहान माणसाला काहीतरी करायला सांगणं. अनुज्ञा म्हणजे एखादा मनुष्य एखादी गोष्ट करतो आहे, त्या कर्मातल्या प्रवृत्तीला दृढता देण्याकरता, पुष्टी देण्याकरता वावा तू ठीक करतोयस असं म्हणणं. संमतीदर्शक जे भाषण आहे, संमतीदर्शक असं जे सांगणं आहे, त्याला अनुज्ञा व्हायचंय. अभ्यर्थना म्हणजे तिसरा प्रकार जो कथनाचा अभ्यर्थना नावाचा सांगितलाय त्याच्याबद्दल भामतीकाराचं म्हणणं असं आहे, एखाद्या मोठ्या माणसाला तो एखाद्या कृतीमध्ये प्रवृत्त नसताना त्या कृतीत प्रवृत्त करण्याकरता लहान माणसाने केलेली प्रार्थना, त्याला म्हणायचं अभ्यर्थना. आणि उपदेश शब्दाचा अर्थ असा सांगितला, मोठ्या माणसाने लहान माणसाला त्याच्या कल्याणाचं जर साधन सांगितलं तर त्याला उपदेश म्हणा. मोठ्याने लहानाला काहीतरी सांगितलं, आज्ञेतही हेच आहे, आणि मोठ्याने लहानाला काहीतरी सांगितलं, उपदेशातही हेच आहे, पण आज्ञा वेगळी आहे, उपदेश वेगळा आहे. तीन चारही प्रकार तुम्ही बघा. आज्ञेमध्ये काहीतरी सांगणं आहे, उपदेशाचा विचार जर केला तर कल्याणच सांगणं आहे. सांगणारा मोठाच हवा, ऐकणारा लहानच हवा, आणि त्या लहानाच्या कल्याणाचीच गोष्ट मोठ्याने सांगावी तर तो उपदेश. एका मालकाने नोकराला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, खेड्यात राहणारा मालकाने नोकराला सांगितलं की बाबा रानात जा, 4 किलोमीटरवर आपलं शेत आहे, त्या शेतातून आत्ता म्हैस घरी घेऊन ये. भर उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी 12 वाजता कडाक्याचं ऊन असताना मालक मोठा असल्यामुळं त्यानं केलेली आज्ञा नोकराला ऐकणं भाग आहे, पण मालकानं जे सांगितलंय ते त्या नोकराच्या कल्याणाचं सांगितलेलं नसल्यामुळे याला उपदेश म्हणता येत नाही, याला आज्ञा म्हणावं लागतं. कल्याण आहे का अकल्याण आहे याचा विचार न करता मोठा मनुष्य लहानाला जे सांगतो ती आज्ञा. एखादा मनुष्य पूर्वीच एखाद्या कृतीमध्ये प्रवृत्त असताना त्याची ती कृती दृढ करण्याकरता, त्या क्रियेतली त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता संमतीचं जे भाषण आहे, अनुज्ञा म्हणत त्याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर एखादा वारकरी निघाला. नवीन वारकरी निघतो, जुन्या वारकऱ्याला येऊन म्हणतो, महाराज काय मी वारीला निघालो. ठीक आहे बाबा, नाही ज्ञानोबा राहायच्या बरोबर मला यांना पायी चालत जाण्याची इच्छा आहे. फार चांगली गोष्ट. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधू पुरुषाचा सहवास तुला घडेल, अनेक महात्मे त्यांच्या चरणाची धूळ तुला मिळेल, जाऊन ये बाबा. असं जर जुना वारकरी त्याला बोलायला लागला तर हे जुन्या वारकऱ्याचं नवीन वारकऱ्याला जे निरूपण आहे ते त्याला प्रवृत्त करण्याकरता काही सांगणं चालू नसून त्याची वारीमध्ये झालेली प्रवृत्ती दृढ करण्याकरता त्याचं संमतीचं भाषण चालू आहे. आणि याच संमतीच्या भाषणाला अनुज्ञा म्हणतात. थोडक्यात अनुमोदन अनुज्ञा जवळजवळ येणारे आहेत.
तिसरा प्रकार कथनाचा सांगितला अभ्यर्थना. लहान माणूस मोठ्या माणसाला एखाद्या कृतीत प्रवृत्त करण्याकरता जी प्रार्थना करतो हिला अभ्यर्थना म्हणतात. उदाहरण भामतीकारानेच त्याच्याकरता असं आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा विद्यार्थ्याची पाठाची वेळ झाली, गुरुजी दुसऱ्या कामात व्यस्त आहेत, पाठाची वेळ झालेली असूनही गुरुजी पाठ सांगायला अजून आले नाहीत. अशा अवस्थेत विद्यार्थी गुरुसमोर जातो, हात जोडून त्यांना फक्त एवढंच सांगतो, गुरुजी पाठाची वेळ झाली, आपण पाठाला आरंभ करावा, सांगा, आम्हाला शिकवा. हे गुरुजींना म्हणजे लहान असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या असलेल्या गुरुजीला पाठ सांगण्याच्या क्रियेमध्ये प्रवृत्त करण्याकरता जे प्रार्थनेचं बोलणं केलं, भामतीकार म्हणतात या प्रार्थनेच्या बोलण्याला अभ्यर्थना म्हणा. आणि शेवटचा कथनाचा प्रकार सांगितला उपदेश. मोठ्याने लहानाला कल्याणाची गोष्ट सांगितली त्याला म्हणा उपदेश. मोठा मनुष्य लहान माणसाला काहीतरी कल्याणाचं सांगत असतो. लहान माणूसही मोठ्या माणसाला कल्याण सांगतो नाही असं नाही. लहानाने मोठ्याला कल्याण जर सांगितलं तर त्याला उपदेश म्हणत नाहीत. मराठीत त्याच्याकरता एक खास शब्द आहे, सल्ला दिला म्हणतात. एखाद्या वेळेला पोरगच शहाणा असतं, बापाला कल्याणाची गोष्ट सांगू शकतं. मुलगा लहान असल्यामुळं त्यानं बापाला कल्याणाची गोष्ट सांगितली तर त्याला उपदेश न म्हणता मुलांनी बापाला सल्ला दिला म्हणतात, चांगला हिताचा सल्ला दिला म्हणतात. आणि त्याच जागी बापाने जर मुलाला कल्याणाची गोष्ट सांगितली असेल तर मुलाला बापाने उपदेश केला असा शब्दप्रयोग आपल्याला ऐकायला मिळतो. थोडक्यात उपदेशाचं स्वरूप हे आहे, मोठ्याने लहानाला कल्याणाची गोष्ट सांगणं याला उपदेश म्हणतात. मोठ्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक वयाने येणारा मोठेपणा आहे आणि एक अधिकारानं येणारा मोठेपणा आहे. वयाच्या मोठेपणाला शास्त्रचिंतनामध्ये शून्य किंमत आहे. अधिकाराचा मोठेपणा संत महात्म्यांनी मान्य केलेला आहे, अधिकाराचा मोठेपणा असावा. वयाचा मोठेपणा शून्य किमतीचा. वयाच्या मोठेपणापेक्षा अधिकाराचं मोठेपण कसं महत्वाचं उदाहरणानं जर पाहायचं झालं, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र याच्याकरता आपल्याला साक्ष आहे. ज्ञानोबाराच्या चरित्रामध्ये चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांना शरण आल्याचं जे वर्णन आहे, चांगदेव आणि ज्ञानोबारा या दोघांच्या वयाचा विचार करा. 1400 वर्षाचं वय चांगदेवाचं आहे आणि 15 वर्षाचं वय ज्ञानोबारा यांचं आहे. पण 15 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला लागायला 1400 वर्षाचा हा योगीराजच आला, असंच वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आहे. 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, येऊनी चांगदेव लागती चरणासी, करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी, देवनी आत्मज्ञान केले सहवासी, असं निळोबारांनी आरतीमध्ये वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांच्या. 1400 वर्षे ज्याचं वय आहे असा वयोवृद्ध असलेला एक माणूस 15 वर्षाच्या बच्चाच्या पाया पडतो. एक पुराणामध्ये आलेली कथा आहे. एक विद्वानांची सभा जमली होती, एकदा ऋषींची सभा जमलेली, काही तत्व विचार चालू होता. तत्व विचाराकरता जमलेले त्या ऋषींच्या सभेमध्ये एक 8 वर्षाचं पोरग बोलायला उभं राहिलं. त्याच सभेमध्ये त्याचा बाप आणि बापाच्या पिढीचे लोक आहेत, आजाच्या पिढीचे लोक आहेत, पंजाच्या पिढीचे लोक आहेत. सगळ्यांची नावं आता माझ्या लक्षात नाहीत, पण पुराणात त्यांच्या नावासहित यादी आहे. बाप, आजा, पंजा आणि त्यांच्या पिढीचे सगळे लोक त्या सभेमध्ये उपस्थित असताना, प्रामुख्यानं तेच त्या सभेत बसलेले असताना, हे 8 वर्षाचं पोरग बोलायला उभं राहिलं आणि म्हणतं एकदम, बाळांनो ऐका. आणि त्या पोरानं बाळांनो ऐका म्हणल्याबरोबर बाप, आजा, पंजा आणि त्यांच्या पिढीच्या सगळ्या लोकांनी हात जोडून माना झुकावले. ऐकतो म्हणे आम्ही. सांगा महाराज. बोलतंय एक पोरग, पण बाप, आजा, पंजा आणि त्यांच्या पिढीचे लोक सगळेच्या सगळे माना झुकावून म्हणतात सांगा, ऐकतो आम्ही. आणि ते पोरग म्हणतंय बाळांनो ऐका. अर्थच याचा असा आहे की वयाचा मोठेपणा महत्वाचा नाही, अधिकाराचा मोठेपणा महत्वाचा आहे. आणि असा अधिकाराने मोठेपण ज्यांना सिद्ध झालेला आहे अशा महात्म्यांनी सगळ्या जगाला उद्देशून जे काही कल्याणाचं तत्व कथन केलेलं असेल, जे काही कल्याणाचं साधन सांगितलेलं असेल त्याला उपदेश म्हणतात. या उपदेशाचा विचार करत असताना ते
व्याकरणात एक उपदेशाचं वेगळंच लक्षण दिलंय बरं का. उपदेश आद्योच्चारणम, पाणिनी कात्यायन पतंजली कर्तृकम आद्यमुच्चारणम उपदेशः. उपदेशाची ही व्याख्या त्यांनी केली. पाणिनी, कात्यायन आणि पतंजली हे व्याकरणाचे जे आद्य आचार्य आहेत त्यांच्या मुखातून व्याकरणाच्या संबंधानं जे बोलणं बाहेर पडलं त्या सगळ्याच्या सगळ्या वाणीला व्याकरण उपदेश म्हणतं. पण उपदेश शब्दाचा व्याकरणाचा एक पारिभाषिक अर्थ सोडून सर्वसामान्य रीतीने उपदेश शब्दाचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर मोठ्या माणसाने लहान माणसाला कल्याणाचं तत्व कथन करणं याला उपदेश म्हणतात. असा हा जो उपदेश आहे ना, या उपदेशामध्ये शास्त्राने 3 प्रकार केलेत. एक आहे प्रभुसंमित उपदेश, दुसरा आहे सुहृदसंमित उपदेश आणि तिसरा आहे भार्यासंमित उपदेश. स्वामींनी सेवकाला अधिकारानं काहीतरी सांगावं अशा पद्धतीचा उपदेश प्रभुसंमित. मित्रानं मित्राला सलगीच्या नात्यानं काहीतरी सांगावं सुहृदसंमित उपदेश. आणि भार्येनं पतीला एका जीवाभावानं काहीतरी सांगावं याला भार्यासंमित उपदेश असं म्हणतात. 3 प्रकार उपदेशाचे आहेत. तिन्ही प्रकारामध्ये चढता क्रम आहे. परिणाम घडवण्या, समोरच्या माणसावर परिणाम घडवण्याच्या दृष्टीनं पुढचा उपदेश प्रकार प्रभावी आहे. प्रभुसंमित उपदेशापेक्षा सुहृदसंमित उपदेशाचा परिणाम जास्त होतो. असं कर म्हणण्यापेक्षा आपल्याला असं केलं पाहिजे अधिक आवडणार आहे. म्हणून संत महात्म्यांनी असं करा असं सांगण्याच्या पेक्षा आपण सगळे मिळून असं करू. सुहृदसंमित मित्राच्या भूमिकेवर येऊन संत महात्म्याने आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कारण अधिक प्रभावी ते ठरणार आहे. तू हे करावंस याच्याने तुझं कल्याण आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं करू याच्यानं आपलं कल्याण होईल हे माणसाला जास्त भावणार आहे. म्हणून प्रभुसंमिताच्या पेक्षा सुहृदसंमिताचा परिणाम मनुष्याच्या अंतःकरणावर अधिक होतो. आणि सुहृदसंमित उपदेशाच्या पेक्षा हे अधिक प्रभावशाली जर प्रकार कोणता असेल तर तो भार्यासंमित उपदेशाचा आहे. मालकाच्या पेक्षा मित्राची जवळीक सलगी जरी असली तरी 2 मित्राचा जीवभाव अजून एक व्हायचा शिल्लक राहिलाय. दोघांचं परस्पराचं हित वेगळं आहे. रामा आणि कृष्णा जर 2 मित्र असतील तर कृष्णाने रामाला असं आपण करू यात आपलं हित आहे असं जरी सांगितलेलं असलं तरी कृष्णाचं म्हणून व्हावं लागणारं हित आणि रामाचं म्हणून व्हावं लागणारं जे हित आहे वेगळं वेगळं आहे ना. पण पती पत्नी या दोघांच्या नात्याचा विचार जर आपण केला तर दोघांचं हित वेगळं नाही, एक आहे. म्हणून धर्मशास्त्र सुद्धा आपल्याला असं सांगतं न जायापत्योर विभागो विद्यते. पती आणि पत्नीमध्ये विभाग नाही, वेगळे पण नाही. तिचं हित आणि याचं हित वेगळं नाही. आणि तिचं हित आणि याचं हित जर वेगळं राहिलं असेल तर त्याला संसार म्हणायचं नाही. दोघांचं मिळून एक हित असतं, दोघांचं मिळून एक जीवभाव असतो. आणि त्याच्यामुळं भार्येनं पतीला आपल्या संबंधाचा विचार करून अत्यंत अंतरंगपणानं काहीतरी कल्याणाचं समजावून सांगायचा जर प्रयत्न केला तर त्याला भार्यासंमित उपदेश असं म्हणलं जातं. हे प्रभुसंमित, सुहृदसंमित आणि भार्यासंमित हे जे 3 उपदेशाचे प्रकार आहेत या 3ही प्रकारचा उपदेश भागवतानं आपल्याला केलेला आहे असं बोपदेवाने आपल्या एका वचनात सांगितलंय. भागवताचा फार मोठा बोपदेवांचा अभ्यास आहे. आणि बोपदेव पंडितांनी आपल्याला असं सांगितलं वेदः पुराणं काव्यंच प्रभुर्मित्रं प्रिया वचः बोधयन्त्येतिह प्राहुः त्रिवत् भागवतं पुनः. वेदांनीही आपल्याला उपदेश केला, पुराणांनीही आपल्याला उपदेश केला आणि कालिदासासारख्या विद्वान कवींनी रचलेलं जे काव्य आहे तेही आपल्याला उपदेश करण्याकरताच आलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी वेदांचा उपदेश प्रभुसंमित आहे, पुराणांचा उपदेश सुहृदसंमित आहे, काव्याचा उपदेश भार्यासंमित आहे. वेद, पुराण आणि काव्य
यांनी एका एका वेगळ्या वेगळ्या प्रकाराचा अवलंब करून मनुष्य मात्राला उपदेश केला हे खरंय, पण भागवत मात्र तीनही प्रकारानं उपदेश करण्याकरता आलेलं वाङ्मय आहे. त्रिवत भागवतम पुन्हा, भागवताने जो उपदेश केला अधिकार वाणीनंही केला, भागवताने जो उपदेश केला तो सलगीनंही केला, आणि भागवताने जो उपदेश केला तो आपल्याशी एका जीवाभावाला प्राप्त होऊनही केला. असा भागवताचा उपदेश असल्यामुळे भागवताचं विशेष महत्व आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. भागवताचं चिंतन करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहावी लागते. भागवतात थोडा गोषवारा सांगतो भागवताच्या संबंधानं. भागवताची जी प्रतिपादनाची शैली आहे ना, 4 पद्धतीनं भागवत आपल्याला निरूपण करतं. काही वेळेला घटना सांगतं, काही वेळेला भागवत उपदेश करतं, काही वेळेला भागवत आपल्या समोर एखाद्या भक्ताने केलेली भगवंताची स्तुती मांडतं, आणि काही वेळेला भागवत एखादं गीत आपल्याला ऐकवतं. प्रतिपादन शैली 4 पद्धतीनं भागवताची आहे. घटना, उपदेश, स्तुती आणि गीत, 4 प्रकारांनी भागवताचं निरूपण आपल्या समोर चाललेलं असतं. संतांनी सुद्धा या 4ही प्रकाराचा अवलंब केलेला आहे, नाही असं नाही. घटना पुराणांनी जशा मांडल्या तशा घटना आपल्या समोर साधू संतांनी सुद्धा मांडलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. घटनेमध्ये 3 पद्धतीनं घटनेचं चिंतन भागवतात आलेलं आहे. इतिहास पद्धतीनं घटना सांगणं, भविष्य पद्धतीनं घटना सांगणं आणि उपाख्यानाच्या पद्धतीनं घटना सांगणं, 3 प्रकाराने भागवताने आपल्याला घटना सांगितल्या. इतिहास सांगितला, जुन्या काळामध्ये घडलेलं एखादं काहीतरी चरित्र ते आपल्या समोर मांडलं. अनेक पद्धतीनं इतिहासाचं चिंतन, कृष्णाच्या लीला, अनेक राजांची चरित्र, सगळ्याच्या सगळे आपल्या समोर भागवतानं ठेवलेले हे इतिहास आहेत असं म्हणा. संत वाङ्मयात असे इतिहास आहेत. नामदेव महाराजांनी पंढरपूरचा महिमा व्यक्त करत असताना पुराणाच्या आधारानं तो पंढरीचा महिमा व्यक्त करण्याकरता असं सांगितलं. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी, वंदिती चरण. एक चंद्रभागेचं स्नान केलं की जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती माणसाला मिळते, संतांनी सांगितलं. स्नान एक चंद्रभागेच करायचं, जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फल मिळायचं, संगती काय? नामदेव महाराजांनी त्याला संगती सांगितली. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, भगवान शंकरांनी सगळ्या ऋषींच्या जवळ असं एकदा सांगितलं. काय सांगितलं? सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येते पुंडलिका जवळी, करीती आंघोळी, वंदिती चरण. जगातली सगळीच्या सगळे तीर्थ माध्यान्ह काळाला पंढरी क्षेत्रात येतात, पुंडलिका जवळ येतात, चंद्रभागेत स्नान करतात, पुंडलिकाला नमस्कार करतात, असं वर्णन आहे. शंकरांनी सांगितलं, ऋषींना सांगितलं. सगळी तीर्थ येतात. आता तीर्थे काही थोडी आहेत असं समजायचं कारण नाही. जगात 3.5 कोटी तीर्थ आहेत असं शास्त्रात वर्णन आहे. कशाकरता एवढी तीर्थ मानायची त्याचाही विचार आहे, नाही असं नाही. असं सांगितलंय, धर्मशास्त्र असं त्या संदर्भातलं. मनुष्याकडून घडणाऱ्या बारीक सारीक पापांचा विचार करून शास्त्राने पापांची जी वर्गवारी केलेली आहे ती 3.5 कोटी प्रकारची पाप आहेत. वर्णन फार बारीक आहे. ते सगळे प्रकार सांगा, मलाही पाठ नाहीत. प्रकार 3.5 कोटी आहेत. वर्णन उपलब्ध करून देता येतील, नाही असं नाही. 3.5 कोटी प्रकारचं पाप ते धुवाय करता 3.5 कोटी तीर्थ, अशी संगती आहे त्याची. अजून थोडस खोलात जाऊन जर बघायचं झालं तर मनुष्याच्या शरीरावर असलेल्या रोमांची संख्या शास्त्रानं 3.5 कोटी सांगितली. मला एका माणसाने विचारलं, ज्याला टक्कल पडलं त्याचे किती कमी धरायचे? म्हणलं असं नाही, एखाद्या विशिष्ट व्यक्ती करता शास्त्र बोलत नाही. शास्त्र प्रायः बोलतं, बहुतेक असं आहे. सर्वसामान्य रीतीने जे सांगायचे ते शास्त्र सांगतं. क्षतायुर्वै पुरुषः,
माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे, प्रत्येकाला 100 वर्ष द्यायचं कबूल केले का शास्त्राने? साधारण रीतीनं मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा 100 वर्ष. तसं साधारण रीतीनं प्रत्येक माणसाच्या अंगावरच्या केसांची संख्या 3.5 कोटी, रोम संख्या 3.5 कोटी. 3.5 कोटी रोम शरीराच्या ज्या एका एका छिद्रातून उत्पन्न झाले, ती रोम मूल असलेली छिद्र किती? 3.5 कोटी. ही 3.5 कोटी छिद्र शरीरावर निर्माण कशा करता झाली? 3.5 कोटी प्रकारापैकी एका एका पापाला राहण्याकरता एक एक स्थान म्हणून निर्माण झालेली ही छिद्र आहे. आणि या एका एका छिद्रात राहणारं एक एक प्रकारचं पाप घालवण्याकरता एक एक तीर्थ म्हणून जगात भगवंतांनी 3.5 कोटी तीर्थाची रचना केलेली आहे. नाही असं नाही, सगळीच्या सगळे तीर्थ आपल्याला घडतील का? शक्य नाही. आणि जे अशक्य कोटीतलं आहे ते शास्त्र कधी सांगत नाही. त्या याज्ञवल्क्य स्मृतीवर असलेली जी पराशरांची टीका आहे, पराशर माधवांची, त्याच्यात त्यांनी असं अशक्य कोटीतलं वेद कधी सांगत नाही, शास्त्र सांगत नाही. त्याला उदाहरण अनेक दिलेत त्याने. ते म्हणतात, वाघिणीचं दूध आणा आणि भगवान शंकराला अभिषेक करा, शास्त्र बोलत नाही. अशक्य कोटीतली गोष्ट. सर्वांना जे शक्य, सर्वांना जे सुलभ, असंच काहीतरी शास्त्र सांगत असतं. 3.5 कोटी तीर्थ आहेत, तिथं स्नान केल्याने 3.5 कोटी प्रकारच्या पापापैकी प्रत्येक पापाचा नाश होणार आहे, हे जर शास्त्राने सांगितलं तर त्याच्यात संभाव्यता प्रत्येकाच्या बाबतीत कशी गृहीत धरायची? 3.5 कोटी तीर्थ असल्याचं ज्ञान तरी आहे का? बरं, ज्याला ज्ञान आहे, तीर्थांची आज आपल्याला नावं आहेत, तेवढी तीर्थ भौगोलिक परिस्थितीच्या बदलामध्ये आज आपल्याला उपलब्ध आहेत का? बरं, जेवढी तीर्थ आपल्याला आज उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्या तीर्थांना जाण्याची मनुष्याला बुद्धी आहे का? जेवढ्या तीर्थांना जाण्याची मनुष्याला बुद्धी झाली तेवढ्या तीर्थांना जाण्याची त्याला शक्ती आहे का? काहीच नाही. याच्यापैकी काहीच जर नसेल तर 3.5 कोटी तीर्थ निर्माण देवानं केली, तिथं जा, हे पुराण इतिहासाने सांगितलं. संभाव्यता दिसत नाही. शास्त्राने त्याच्याकरता एक सोय करून ठेवली. ज्ञानोबारायांनी ती सोय आपल्याला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सांगितलेली आहे का, तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्र अवगाहनी. सगळ्याच्या सगळ्या त्रिभुवनात असलेल्या तीर्थांचं स्नान केल्याची फलश्रुती माणसाला प्राप्त होण्याकरता एक स्थान आहे. काय? समुद्र. समुद्रात स्नान करा, 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होणार आहे. शक्य आहे ना? संभवताना जे संभाव्य आहे तेच शास्त्र सांगतं. खरं आहे ना? आमच्या संतांनी याच्या पुढं मजल नेली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे सांगतात, समुद्र स्नान ही प्रत्येकाला अवघड आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. जगातली सगळीच्या सगळी तीर्थ एकदम आपल्याला घडली असं होईल, कशानं होणार आहे? चंद्रभागेचं एकदा अंतःकरणपूर्वक डोळ्याने दर्शन घ्या.